वेलकम टू अवर व्लॉग गाईज. सो कसा होता लास्ट व्लॉग? डिड यू एन्जॉय इट? प्लीज कमेंट्समध्ये मेन्शन करा. ऑल्सो वीकेंड संपलेला आहे आणि उमेश ऑफिसला गेला आहे. बट नंदिनी आणि अनिकेतनी डिसाईड केला आहे टू एक्सटेंड द स्टे. सो वी हॅव अनिकेत स्टिल इन हाऊस. कशा आहेत मित्रांनो? मला खूप थकवा झाला काल. हारून त्यामुळे हारून 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 खाऊन दोन्ही. आज थोडा टाइमपास राहूया बोललो. सो अनिकेत, आता आपण आय गेस अराउंड 4:30 झाले आहेत. व्हॉट डू यू थिंक काय केलं पाहिजे आपण? नंदिनी, आर इन टू क्रेविंग कॉफी? Yeah, I want coffee. I need coffee. मला चहा पाहिजे. ऑफकोर्स सगळे सगळे काहीतरी क्रेव्ह करतच आहे. Majority wins. हा हा So, ते कॉफी चहा जे Yeah. काय आहे ते आपण क्रेव्ह तर करत आहे. सो मला let's असं go to a वाटतं cafe. मला असं अरे वाटतं थोडी थोडी भूक पण लागलेली आहे. मला असं वाटतं अनिकेतने आपल्याला कॅफेला घेऊन जायला पाहिजे. Yeah. ए बिकॉज बाबा बस बस बस. बिकॉज ऑफ काल भरपूर खर्च झालेला आहे. ठीक आहे. अजून आणि एक आठवड्याचा खर्च एकाच दिवशी झाला. तुझे डेझर्ट बाकी आहे अनिकेत. तसं पण तू कसलं काय dessert डेझर्ट आम्हाला बाकी आहे? साखर खा. नंतर देऊन करू. आम्हाला डेझर्ट नाही दिलंय. 5 रुपयाचं कप वाले आईस्क्रीम असतं ते मी तुम्हाला त्या दिलं. अनिकेतकडनं डेझर्ट बाकी आहे. सो अनिकेत मी प्लीज काय आम्हाला आता देणार? डेझर्टला घेऊन चाल. Yay! बघ तुला एक खर्च कमी होईल बिकॉज उमेश नाहीये. Ha. तो हात पण नाही करतो जास्त. पण ऍक्च्युली कुठे जाऊया आपण काहीतरी थोडंफार. येस 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 आपण आता कुठेतरी जाऊया. आणि पाऊस पण थांबलाय. सो आय गेस दिस इज आवर साइन टू बापरे. Go out. Yeah. काय मस्त पाऊस Enjoy. पडलेला पण खूप मजा आली आजचा पाऊस बघून. चला भेटूया गाईज. तिसरी रिक्षा आमची कॅन्सल झालेली आहे. किती किती मीटर? 650 मीटर फक्त डिस्टन्स आहे. साडे तेच आहे. किती वेळ लागतो? 15 मिनिटं पण लागणार ना चालत जायला. पण नाही, रिक्षामधूनच जायचं. Auto. बॅडली रेनिंग त्यांचे 10,000 सोडा 100 स्टेप पण होत नाही दिवसाचे. काय बोलायचं या लोकांना. आम्ही ऑटोने जातो की चालत आहे. चला तुमच्या आधी बेस्ट बेस्ट चालला नंदिनी. 1 मिनिट, चला भेटू तिथेच. रिक्षा आली तर चला मित्रांनो, फटाफट घुसूया आतमध्ये. आता आपण निघालेलो आहे आणि आपण आता पोहोचणार आहे. कुठे जायचं आपल्याला? मोस्ट लक्झरियस कॅफे. आम्हाला ताई घेऊन चालत कुठेतरी खायला. मोस्ट एक्सपेन्सिव्ह कॅफे खूप एक्सपेन्सिव्ह कॅफे आहे ते बोलत आहे. सरप्राईज आहे असं बोलते. आमच्यासाठी. कोणासाठी? आमच्यासाठी. मला स्वतःच माहिती नाही कुठे चाललोय आपण. तूच तर घेऊन चाललाय आम्हाला. मी घेऊनच book केली. जातोय. नाही अजिबात. गजनी झालं का काय? मी कशाला बुक करू? मी चालत जायचं बोलत होतो. पण चालत कुठे? काय ह्यांनीच बुक केली आहे. ह्याचाच फेवरेट कॅफे आहे. खूप आणि मस्त रिक्षा आहे. आज ऑर्डर काय? वा, कलर खूप छान आहे, मला आवडलेला आहे. आणि आपण कदाचित पाणीपुरी खायला जातो. आम्ही उतरतोय. मी तिथेच उतरा. ह्याचं वॉलेट घे का नंदिनी? नाहीच ना माझ्याकडे. चला बघूया आता कुठे जातोय आपण. भेटूया तुम्हाला डायरेक्ट लोकेशन होत. तुम्ही गेस पण करू शकत नाहीये, तिने एवढा एक्सपेन्सिव्ह कॅफे मध्ये आणलेला आहे मला. बाप रे. म्हणजे मी विचार पण होता केलेला की मी या जन्मी कधी येऊ शकतो. बघू शकतात आपण आलेलो आहे मॅकडॉनल्ड्सला. ऑफकोर्स आता तू ट्रीट देणार आहे तर मग तुझ्या हिशोबाने. Yeah. We'll have to see ना. अरे पण काय मॅकडॉनल्ड्स मध्ये यायचं का? तुझा विचार केला. ठीक आहे, मॅकडॉनल्ड्सला आलं मग काय झालं? ते काहीतरी असं काहीतरी आपण ऑर्डर करूया जे ह्यांना माहितीच नसेल आणि ते मिळतच नसेल. आपण काहीतरी बनवू शकतो का सबवे सारखं इथे काय? बनू शकतो. तर असं आहे आपल्याला कस्टमर. बाहेर तुला काढलं. साईडच्या त्या साईडला जावं लागेल. मी तुम्हाला काहीतरी असं कॉफी मध्ये चहा मिळतो तिथे. हो हो चहा पण मिळेल. मी येत नाही मॅकडॉनल्ड्स वगैरे. आपलं काय हे नाही बघ, हे यांचं काय ते आहे ते. बाकी काय करायचं खायला ऑर्डर सांगा जरा. चालू आहे इथे We are exploring. शोध चालू आहे इकडे. Yeah. Happy meal मला तिथे एकच दिसते, एकच बर्गर आणि एकच सॉफ्ट ड्रिंक. with a football. बापरे, फुटबॉल मिळतो इथे. आणि तो कोणता? रोनाल्डोचा फुटबॉल. Messi. रोनाल्डो Messi. जाऊन द्या. ही बघा लिस्ट, बर्गरची लिस्ट. आपल्याला तू काय देणार आहे? ते त्याच्यावर मी तीनशे. anything. 45. Very short this. नो आय एम नॉट हा बघायला चांगला वाटतं. This? Then what do you want? चिकन. मला मेक आलू टिकू व्हायचं. मेक आलू टिकू. मैं काली टिक्की. हा एक मिनिट, ह्याच्यामध्ये पण काहीतरी हाय. इथे पण एवढा सॉरी खायच्या गोष्टी मिळतात. त्यातले कावळे ओरडून मरून गेले. आता अजूनपर्यंत काहीच नाही आलेलं आहे. काय साधा काहीतरी कॉफी तरी येणार आहे बघा. मस्त पाऊस पडत आहे.
कॉफी आणि बर्गर येत आहे. तो द मिल इज हिअर गाईज आणि तुम्हाला दाखवायच्या आतच ह्यानी वाट लावली आहे माझ्या सुंदर कॉफीची. ते स्ट्रॉ थोडं चुकीचं त्याने झालं. आणि बघा त्याला हेही समजत नाहीये स्ट्रॉने ते केलेलं ते स्टरर ठेवले बाजूला आणि त्या स्ट्रॉने त्यांनी ते पूर्ण हे केलं आणि आता माझी कॉफी मी कशी पिऊ गाईस हे बघा. आणि हा म्हणतोय की ह्याला आपण महागाच्या रेस्टॉरंट मध्ये घेऊन नाही गेलो. घेऊन इथे स्वस्ताच्या कॅफेमध्ये त्याचे हे गुण आहेत हे बघा. आता आपण सॉस टाकत आहोत कॉफी मध्ये. हा तो महागामध्ये काय करेल आय डोंट नो. मी काहीतरी युनिक बनवणार दॅट विल बी द फर्स्ट अँड लास्ट विजिट असेल. काहीतरी युनिक बनवतोय आज आपण. कॉफी मध्ये टाकत आहोत सॉस आणि इजा पण टाकत आहोत थोडं. आणि ते कम्प्लिटली तोच पिणार आहे. आणि आता तुम्ही अजून बघाल इंटरेस्टिंग कसं होतं ही गोष्ट कारण का आता त्यांनी कमिट केलं तर त्याला पहिले ते टाकायला लागेल आणि ते त्यालाच प्यावं लागेल. काय प्यायचंय म्हणून माझं आता तर मी केलं असेल. जा मग घे स्वतःसाठी. स्ट्रॉ पाहिजे तुला आणू का तुमच्याकडे? चिअर्स गाईज माय फेवरेट कॉफी. हो पाहिजे वाट लावलीस त्या स्ट्रॉची. हॅलो नंदू. Cheers, guys. Coffee Cheers. time. काय ते ते आज जिगल जिगल वाजव. Jiggly. Jiggly cake. चिली बाप. जिगली बाप. इसका भी करना है क्या? Here is my coffee guys and one straw. लाल टमाटर सॉस. That looks so premium. It is. काय काय I know the weather is soft. म्हणजे खूप जास्त असा थंड असं वेदर आहे बट आय डोंट नो वाय मला हॉट कॉफी जातच नाही. मला आईस कॉफी कोणाकोणाला नाही जमत ग. इन ऑल वेदर. कोणाकोणाला नाही जमत काय करणार. या खायचा कसा हा वडापाव. तुला तर हॉट आणि कोल्ड दोन्ही पण जमत नाही. तुझा का वेगळेच चॉईस आहे. हे काय कॅबेज. That's lettuce. Cabbage. लेटेस्ट न्यूज. उमेश ऑफिस मध्ये आहे गाईज आणि आम्ही आम्ही बोलतोय मज्जा. विदाउट हिम वी आर एन्जॉयिंग आवर We are missing him. आवर कॅफे टाइम. माझा असा विचार आहे की भावजींसाठी आज काहीतरी स्पेशल मी बनवतो. जसं की एक मसाला आहे ट्रेंडिंग मध्ये. हा तू बनवणार आहे मसाला बनवणार. मसाला बनवणार नाही तो मसाला मार्केटमध्ये मिळतो. ट्रेंडिंग वाला मसाला आहे तो मी आणला माझ्या बॅगेत लपवून ठेवलाय मी. अच्छा खास तुझ्या भावलींसाठी. हो मग मग मी नको खाऊ. तुला उरलं तर सांग. पण त्यांना एवढं आवडणार आहे ते सोडणारच आहे तुला. तुला नाही म्हणजे ते जे मी बोलणार आहे ते चिकन बोलणार आहे. एक मिनिट तू परत बोल. तू परत हा सेंटेन्स परत बोल. जे मी बोलणार आहे ते त्यांना एवढं आवडणार आहे की ते सोडणार नाही. ते चिकन जे पण तो पदार्थ मी बनवत आहे. बघू गाईस काय असं. तुला तसं म्हणजे सोडत नाही. इट्स रिअली गुड कॉफी गाईस. तिचा बर्गर बघा त्याच्यावरती तेलच नाहीये. व्हेज कसं घेतलंस तू. Exactly. सॉरी व्हेज कसं घेतलंस तू बर्गर. वेज कसं येतं मग तुमच्यासाठी घेतं. तुम्हाला काहीतरी असं वाईट नको वाटत. आहे ना आमच्याकडे. पण तो आलू टिक्की एवढा ब्लँड. ऑब्विसली मस्त लागतो गाईस. काहीतरी ब्लँड असं ठेवायला लागतं ऑफिसमध्ये काहीतरी ब्लँड असं ठेवायला लागतं वर्किंग आवर संपले नाहीये तर लाईफ मध्ये. एकदमच सगळं असं ग्लॅमर वर्क फ्रॉम होम घेतलेलं आज. काय ते टाकलंय काय माहिती सकाळपासून काहीही काम नाही करत आहे. फक्त टाइमपास. कुठलं वर्क फ्रॉम होम आहे. आम्हाला वेदरच असं आहे गाईस. तुम्ही कसं काय काम. घरात कुठे पाऊस पडतो तिथं. तू जातोस का मग. तुम्ही जाता कॅब करता. तुम्ही कशाला थांबताय ना. चावी तर जातो घरी. आम्हाला सुट्टी आहे. पण कामावरनं काढले हिला. नंदिनीच्या मॅनेजरला माझा हा मेसेज की हिला सुट्टी आहे आज असं ती म्हणते. नाव आय डोंट नो की हे खरं आहे खोटं आहे. हिचा चेहरा बघून घ्या. नंदिनीचं कोणतरी फ्रेंड कलिग जे काय असेल मॅनेजर पर्यंत हा व्हिडिओ पाठवा. तिने असं सांगितलं की तिला सुट्टी आहे. पण छत्री आम्हाला देत नाही. मला पावसात सोडून तुम्ही लोक मजा मस्ती करता इकडे. सध्या भरपूर इथे पाऊस पडत आहे. पाणी भरलेलं आहे. हवा खूप सुटलेली आहे. हे उडून जाईल की बापरे परत उडशील. रिक्षा नाही मिळत आहे. चालत जायचा प्लॅन आहे घरी. अंकिता चालेल ना चालत. तुम्हाला उचलून घेऊ का मी. नको राहून द्या. नाही घेऊ शकत. कुठे जायचं मग. हा रोड क्रॉस करतो आहे. नंतर आपण बघूया कुठेतरी परत फिरायला घेऊन चालली आता ही आपल्याला. हा हा
लावतायत? त्याला घरी जायचं, लेट झाला त्यांना. सिरियसली आपल्या घर येते की नाही पण मला आता कंटाळा आला चालून चालू. तुलाच चालायचं होतं नाही हा आरसा मेकअप करा तर मेकअप साठी आरसा गेलाय काहीच. मला छत्री पण नाही दिली आहे या लोकांनी. इथे काय गाडी आली. हो मस्तपैकी चिकनचा बेत आहे. असा दाबून चिकन बनवणार आहे आणि मी तर खात नाही पण आहेत आमच्याकडे 2 मंडळी. त्यांना आज चिकन माझ्या हातातलं एकदम म्हणजे आधी पण खाल्ले त्यांनी पण बरेच वर्ष झाली त्या गोष्टीला. आता माझा आज मूड आहे बनवायचा आणि आज चिकन बनवून देऊया. तर नमस्कार मित्रांनो, मी तुम्हाला बोललेलो या मसाल्याबद्दल. आपल्याला या मसाला यूज करून चिकन बनवायचं आहे. हे आपले किचन आहे आपले म्हणजे माझ्या प्रिय बहिणीचं. तर चिकन घेतलं आपण आणि आता आपल्याला मॅरिनेट करायचं चिकनला जवळपास तासभर. कापलं कोणी? तूच कापलंस धुतलं कोणी? तू. तू काय करायला आले? मी शेफ आहे. शेफ आणि हेल्पर मध्ये खूप फरक असतो. बाहेर जा तू. मसाला टाकायला आले. आता पाणी पिऊया. प्रोसेस खूप सोपं आहे. हो. एक छोटं हे घे ना. नाही नाही नाही, ह्याच्यातच टाक बाई. नाही 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 नको, नको, दहा पाणी मिक्स नको. आणि ऐक माझं असं नाही बरोबर होणार ना अंकिता. मसाला चिपकेल चिकनला. माझं ऐक. मला मिक्सच करायचं म्हणजे अगं नाही मसाला ह्याच्यावरती नाही टाकायचा. ऐक माझं. मिक्स करायला हेच वापरणार आहे. हा हेच वापरतो फक्त हे बाजूला काढ चिकन. तू ह्याच्यात मसाला टाक. हा हे दोघं भांडताय आणि जेवण नाही बनवत. म्हणून दे किलर मसाला. आचारी अत्याचारी याचा आपण आज चिकन बनवणार आहोत. प्रोसेस भरपूर सोपी आहे याची. त्याच्यामध्ये हात धुवून हात साफ येतो. साबणाने हात धुवून. दॅट इज इम्पॉर्टंट. या व्हेरी इम्पॉर्टंट टू बी हायजेनिक. हा आपला गेला मसाला. चिकन आचारी मसाला. आपल्यावर जे अत्याचार होतात त्याच्यावरचा हा मसाला टाकायचा. बापरे. बरं झालं. कचऱ्यात एनी कमेंट्स? थोडं पाणी आणखी ते यूज करू काय? आपल्याला कमीत कमी ह्याच्यामध्ये 2 ते 3 टेबल स्पून पाणी टाकायचं. आता किती झालं ते 450 ml पाणी आणि हे आहे 200 ml. तर आपल्याला त्या हिशोबाने ह्याचं एक एवढं पाणी आपल्याला बेसिक लागेल. बस एवढं पाणी टाकलं याच्यामध्ये आणि थोडं चमचा थोडस तूप यात आपण टाकतो. अजून थोडं याच्याने चांगला फ्लेवर येतो तंदूरचा. ओके मास्टर शेफ इन द आपल्याला किचन. मिक्स करायचंय चांगलं मॅरिनेट होण्यासाठी. जास्त टाइम लागत नाही फक्त 5 मिनिटं. थोडं पाणी जर कमी वाटत असेल तर आपण पाणी अजून ऍड करू शकतो पण 3 किंवा 4 टेबलस्पून पेक्षा जास्त नका करू. मसाला सगळा घेतला. हो. बाय द वे हे जे अनिकेत करतोय ते अनिकेत नाही खाणार आहे बिकॉज अनिकेत इज एगटेरियन आणि आम्ही आहोत नॉन व्हेजिटेरियन. अजिबात So- चिकनला हात सुद्धा आवडत नाही. इट्स ऑल द एफर्ट्स ही इज So- टेकिंग फॉर यू. एफर्ट्स तर माहिती नाही बट इट्स अ रिस्क दॅट आय एम टेकिंग बिकॉज तो तर ए, खाणार ह्याच्या नाही. आधी पण मी चांगलं बनवलेलं अंकित. तू विसरली लॉकडाऊन मध्ये वगैरे छान बनवायची तंदुरी बनवली नाही मी एकदा. हा ते एक आहे तंदुरी चांगली बनवली पण त्याच्यानंतर लॉकडाऊन नंतर लाईक त्याच्यानंतर मीच 4-5 तंदूर वर्षात घातलं. मी आता खाणार आहे परत. चिकन तू खात असेल पण त्याच्या आधी मी खूप काय काय बनवले अंकित व्हेज मध्ये. तू वाटतं सर्व विसरते आजकाल. तू खायला 4-5 वर्षांनी देतोय तर विसरणारच ना. चला हे आता आपलं झालेलं आहे. उत्तर पाहिजे मला. जाऊन दे. मस्त वास येतो यार. याच्यामध्ये सोयाबीन जर टाकलं व्हेजिटेरियन लोकांसाठी सांगतो मी. गॉड सोयाबीन किंवा पनीर तर ते खूप इन्सल्ट असेल ह्या मसाल्याचा असं म्हणायचं तुला. अजिबात नाही. ते या मसाला अजून एनहान्स करेल. चिकन तर काय ते नॉर्मलच आहे. ठीक आहे मग खाऊन खाऊन बघा. विल ट्राय आफ्टर दिस. हो नक्कीच. येस नंदिनी पण व्हेजिटेरियन आहे अनिकेत पण व्हेजिटेरियन यात आहे. चिकन टाक आणि त्याला तिथे मिक्स कर. दिसतंय? ठीक आहे. मी टाकू. आणि तूच मिक्स कर.
बघितलं guys? तुम्हाला जर प्रोसेस करायची असेल तर स्टार्ट टू एंड करा. फक्त मसाला वेस्ट आपल्याला काहीच नाही करायचंय. त्यात सांगता सर्व काही Mix कर. घेऊन मिक्स सेम स्पून. फक्त कधी पण हाताने करायचं असतं. आपले जे हात आहेत जे देवाने दिलेत, तू धुतले हात? हो हो हो, दोनदा कधी? धुतो, दोनदा मी हात धुतो नेहमी. आय कांट बिलीव्ह दिस. आणि आजच्या नंतर मी आंघोळ करणार आहे आता. आणि उद्या माझा अभिषेक सुद्धा असेल, कारण मी आज चिकन बनवतोय. हे तुला कट केलंस का मधून? नाही. मधून नाही गेला. थोडं थोडं असं कट, पीसेस जरा छोटे छोटे केले पण. छोटे छोटे पीसेस आहेत पण स्टील. तर आपलं हे चिकन मॅरिनेट झालेलं आहे, म्हणजे आपण करत आहोत. आता हे कमीत कमी 60 मिनिट्स, म्हणजे दही? 1 तास. दही नको, तू दही बोललेला. दही बोललेलं पण नको, गरज नाही. मग पाणी टाकले दह्याच्या जागी. जर तुम्ही दही यूज करत असाल तर पाण्याचा वापर थोडा कमी करावा, कारण की जास्त लिक्विड होईल. ते मॅरिनेट होते, त्याच्यानंतर आपल्याला 180 डिग्री वरती एअर फ्रायर ठेवून प्रीहीट करून त्याच्यावरती आपल्याला ठेवायचं. प्लॅन थोडा चेंज आहे. आपण एअर फ्राय यूज करणार होतो, पण आपण पॅन यूज करतोय. मला असं वाटतं एअर फ्राय पेक्षा पॅन मध्ये थोडं चांगलं होईल. तर आपण चालू करूया बनवायला. थोडं ऑइल टाकू. तोपर्यंत ऑइल गरम होत नाही तोपर्यंत थांबायचं आपल्याला. आणि एकदा ऑइल गरम झालं तर आपलं जे मॅरिनेट वाला चिकन आहे ते आपल्याला ह्याच्यामध्ये करायचं, आपल्याला शॅलो फ्राय. तेल असं मस्त. सर्वात बेस्ट तुमच्याकडे जर राईचं तेल असेल, खूप मस्त. राईच्या तेलला फ्लेवर्स काय वेगळे येतो. तो म्हणजे ठेवायचं राहायचं तरी कुठल्या मोठ्या गोष्टीमध्ये राईचं तेलाचं ना थोडं चांगलं हे होतं ना. आपलं चिकन मॅरिनेट झालेलं आहे. आता आपल्याला करायचं चिकन. काही टाकायचं ना, डायरेक्ट टेस्ट टाकायचं. डायरेक्ट काहीच नाही. कुरकुरीत कुरकुरीत आवाज. सर 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 सर. आपण म्हणून बोलतो मॅरिनेट करणं खूप महत्वाचं प्रोसेस. नाही झाकून ठेवायचं ते थोडं आठवड्याचं. थोडा एक मोजून 5 ते 10 मिनिटं. 10 मिनिटं नाही पण 5 ते 7-8 मिनिटं आपल्याला थोडं झाकण ठेवून त्याला कुक होऊन द्यायचंय. त्याच्यामुळे चिकन जे आपण कुक नव्हतं केलेलं, आणि चिकन कुक व्हायला थोडं टाइम लागतंय. बोनलेस असल्या कारणामुळे आपण एक 5 ते 10 मिनिटं त्याला कुक करतोय झाकण ठेवून. ओके. तरी प्रोसेस जी आहे ती लक्षात ठेवा. आणि जर ह्याच्यावरती तुम्ही जर थोडं पाणी टाकलं प्लेट वरती तर अजून चांगलं पाणी कुठलं. आपण नाही एवढं करत आहे बिकॉज आपण मॅरिनेट चांगल्यापणाने केलेलं आहे. अजून 5 मिनिटं ठेवायला. 5 मिनिटं ठेवावं लागेल आपल्याला. मला वाटतंय थोडंसं पाणी पण टाकावं लागेल कदाचित, कारण की भरपूर ड्राय झालेलं आहे. टाकून परत झाकून ठेवायचं आपल्याला 10 ते 15 मिनिटं अजून. मग ते रेडी होईल. रेडी टू ईट ते होणार. फ्लेम लोच ठेवा, हाय फ्लेम ठेवू नका. ठीक आहे. फ्राय इन प्रोग्रेस. गाईज एंड हॅव अ लुक. आमचं चिकन रेडी आहे. तर फ्रेंड्स आपलं चिकन जे होतं आचारी खतरनाक, जे पण काही नाव होतं ते रेडी आज बनून. आणि आपले भाऊजी आता टेस्ट करणार आहेत. उमेश इज इन द हाऊस. सो आपण आता त्याचा रिव्ह्यू घेऊया, कसं झालंय काय झालंय. उमेश, यू कॅन हॅव युअर फर्स्ट बाईट ब्रो. बघतो ट्राय करून कसं लागतंय. चांगलंच लागायला पाहिजे. एवढं मेंटेली बनवले ना ते काय सांगू. उमेश, टेक युअर टाइम. मस्त सुंदर. चला ते काय ते असं टिप वगैरे द्या आता 5,000 रुपये.
खूप सुंदर झालेलं आहे. खूप छान झालेलं आहे ऍक्च्युली. मग चालेल तुला आता टिफिनला दिला तर चालेल ना. लाडक्या 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 साल्याने केलंय साल्याने केलंय तुझ्यासाठी एकदम म्हणजे तुझा जप जप करत करतच तो करत होता प्रत्येक त्या हा आणि आणि त्याने खूप मोठं प्रोसेस केलं माहितीये का तुला म्हणजे मी सांगते तुला काय केलं त्याने सो चिकन आणलं धुतलं मी कापलं मी आणि त्याच्यानंतर त्याला फाईनली चॉप वगैरे करून सगळं मी करून ठेवलेलं आणि त्याने मसाला टाकलाय उमेश आणि मिक्स केलंय तुझ्यासाठी हो वाव. आर यू लाईक म्हणजे तुला आश्चर्य होतं हो. किती एफर्ट्स टाकले त्याने खूप खूप एफर्ट्स टाकले त्याने उमेश त्याच्यासाठी पण छान झालं, खूप छान झालं. ते एफर्ट्स तुला दिसतात त्याच्यामध्ये भरून भरून दिसतात. आणि ही आपली डाळ येस येस गाईस येस गाईस डाळ तडका येस पण आपला रेडी आहे इथे बनलेला. चांगलं फूडचा परिणाम चांगलं फूड मिळाला की असं होतं माणसाचं अर्धा किलो चिकन खाल्ल्यास उमेश तुला काय बोलायचं का ह्याच्यावर खूप छान होतं, खूप छान. स्क्रिप्ट दिली त्याला आम्ही एकच बोलायचं जास्त नाही. पुढे काहीच नाही मिळणार बाहेर वडापाव आणावं लागलं खायला. कसं वाटतंय तुझ्या साल्याने तुझ्यासाठी केलंय असं ना असं पण नाही बोलायचं ना की चल तू एवढं केलं तर मी तुला डेझर्ट देतो अजिबात नाही. असं बोलू की काय ऑर्डर करायचंय का आईस्क्रीम अजून का रात्र का झाली नाहीये आपण ऑर्डर करू शकतो अजून. डेझर्ट ऑर्डर करू शकतो. असं काहीतरी नवीन काहीतरी जसं आज आम्ही हे काहीतरी ऑर्डर केलेलं येस हे चॉकलेट होतं आणि ह्याच्यात मिरची होती क्रॅनबेरी चिली क्रॅनबेरी आणि चिली डार्क चॉकलेट. म्हणजे काय करू हे काय आहे क्रॅनबेरीज आहेत ना बट क्रॅनबेरी पण त्याच्यामध्ये चिली आहे आणि ते ऍक्च्युली तिखट लागतं. चिली नाही आहे खरं तिखट लागतं ते तर हो ना नवीन काय भेटूया आपण आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय गुड नाईट गुड नाईट